राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान 2025-26 राज्यस्तरीय पारितोषिक आता जाहीर करण्यात आलेली आहेत। मंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वामध्ये मत्स्य विभागाची दमदार कामगिरी पाहायला मिळते। ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणालीला प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाच्या अंतर्गत राज्यस्तरीय पारितोषिक विजेते आता जाहीर करण्यात आले। मंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वामध्ये मत्स्य विभागाची दमदार कामगिरी देखील आता दिसते। ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्र प्रणालीला प्रथम क्रमांक मिळालेला आहे। अकोल्यामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये झालेल्या वादळाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। वातावरणाच्या सातत्याने होत असलेल्या बदलाने पपईच्या बागा भुईसपाट झाल्याचं चित्र आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। वादळाचा इतका जबर तडाखा शेतकऱ्यांना बसला की पपईच्या बागा अक्षरशः उद्ध्वस्त झालेल्या आहे। बळीराजाचं शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान या पावसानं केलंय। अवकाळी पावसाचा मोठा तडाखा अकोल्यासह परिसरामध्ये बसलेला आहे। पपईच्या शेतातली काल जी हवा सुटली त्याच्यामुळे नुकसान झाला। मी दादाला फोन लावला पण ते माझ्याकडे शेतात आले, त्यांना बघितलं आणि नुकसान बघितल्यानंतर ते हब झाले का बा गुप्ताजी तुमच्या शेतात खूप नुकसान झाला हवेमुळे। आणि आम्ही पांडेबा पण सरांना फोन लावलेला आहे। ते म्हणे मी येतो, आता कधी येतात माहीत पडेल आम्हाला। तरी माझं नुकसान 40 ते 50 हजार रुपयापर्यंत झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।